तुमचा भाजपसोबत सत्तेत जाण्याला विरोध राहणार का? चर्चा कुठं सुरू आहे? भाजपला वाटते म्हणून ते चर्चा सुरू करतात, नाही तर कुठल्या तरी दुसऱ्या पक्षाला वाटतं म्हणून चर्चा सुरू करतात. पवार साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे, आमचे दोन्ही पक्ष एकत्रित येणार नाही. आमचा पक्ष हा रस्त्यावर राहून लोकांची बाजू मांडत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर तिथं राहणार. जो विचार पवार साहेबांनी गेले 65 वर्ष तिथं सांभाळलेला आहे, त्याला वाढवलेलं आहे, ताकद दिलेली आहे, तोच विचार आम्ही पुढे घेऊन. त्यामुळे विलिनीकरणाचा मुद्दा तिथं कुठेही त्या ठिकाणी येतो. पण कुठे अपसेट दिसताय का? काँग्रेसकडून काही वक्तव्य आले. पवार साहेब जेव्हा मोदी साहेबांना भेटले पंतप्रधानांना, त्यानंतर काँग्रेसकडून आमचंही लक्ष ठेवून आहे असे काही वक्तव्य आले. अपसेट दिसताय. नाही, पवार साहेबांबद्दल कुणीही काँग्रेसमधून बोललेलं नाही. विषय एवढाच आहे की जेव्हा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री साहेबांच्या विभागामध्ये आमचं काम असतं, सगळ्यात जास्त मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मी बोलतोय, पण त्यांच्याकडे पद आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे. सामान्य व्यक्तीचं काम करण्यासाठी एक प्रयत्न करणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी. त्यामुळे आम्ही सुद्धा मुख्यमंत्री साहेबांना पत्र घेऊन जातो. तसंच जर सुप्रियाताई आणि काही खासदार पंतप्रधान साहेबांना भेटले असतील तर त्यात चुकीचं काय? पंतप्रधान हे देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्याकडनं काम व्हावं अशी त्यांची अपेक्षा असावी. होईल नाही होईल हा वेगळा विषय. त्यामुळे कोणाला तरी भेटलं म्हणून आम्ही एनडीएमध्ये चाललो असं होत नसतं. राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून कधी कधी भेटीगाठी होत असतात, पण ते काय लपून होतात, कोपऱ्यात होतात, खोलीत होतात, बंद खोलीमध्ये होतात असं होत नसतं. ओपन जर बैठकी नाही तर भेटी होत असतील तर ते पूर्णपणे राजकीय सामाजिक दृष्टिकोनातून लोकांची अडचणी सुटतायत का या प्रयत्नातून होतात असं मला वाटतं. दादा, तुमचे काँग्रेस सोबत गेल्या काही दिवसात जास्त जुळताना दिसते. पुण्यातले होर्डिंग्स असो तुमची की इतर आमच्या पक्षातच काँग्रेस आहे. पवार साहेबांनी सुरुवातच काँग्रेसपासून केली, त्यामुळे आम्ही काँग्रेसपासून दूर आहोत असं कुठे आहे? काँग्रेस बरोबर आहोत, इंडिया आघाडीमध्ये आहोत, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस होते. त्यामुळे मी जर राहुल गांधीजीचे बोर्ड लावले तर त्याला चुकीचं काय? या देशाचे विरोधी पक्ष नेता आहेत. महाराष्ट्रामध्ये आपले सभापती असतील नाही तर अध्यक्ष असतील, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सांगण्यावरनं तिथं दुर्दैवाने आम्हाला विरोधी पक्ष नेता नाही दिला महाराष्ट्रामध्ये. मग आता आपल्याला कोणावर अवलंबून राहायला लागणार आहे? तर देशाचे मोठे नेते जे विरोधी पक्ष नेते आहेत राहुलजी गांधी, त्यांच्यावर अवलंबून राहावं लागलं. त्यांचं स्वागत केलं, त्यात वाईट काय? आणि मी एक सांगतो, माझा स्वभाव माझा थेट आहे. मला जे योग्य वाटतं ते मी बोलून जातो आणि करून जातो. मला योग्य वाटलं त्यांचं स्वागत करावं, ते स्वागत त्या ठिकाणी केलं. आता येत्या काळामध्ये आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आदिवासी मुलामुलींचा विषय या सरकारकडनं जर सुटला नाही तर नागपूरमध्ये पुढच्या महिन्यात नाही तर त्याच्या पुढच्या महिन्यात एक खूप मोठं आंदोलन आदिवासी विद्यार्थ्यांचं आम्ही घेऊ. आणि त्या आंदोलनासाठी आम्ही राहुल गांधीजींना निमंत्रित करू आणि ते येतील असा आम्हाला विश्वास आहे. ते जेव्हा येतील, पुण्यात जेवढे बोर्ड लावले त्याचे 10 पट जास्त बोर्ड मी इथं लावतो, तेव्हा तुम्ही बघा. नागपुरातल्या आंदोलनाची जी मागणी आदिवासी मुलांच्या 30 वर्षाची वयची अट जी आहे ती हटवावी ही मागणी आहे. 42 वर्षापर्यंत वस्तीगृहात राहतात असं आदिवासी विभागाचं म्हणणं आहे. नवीन पोरांना मग संधी कधी द्यायची हाही प्रश्न आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राच्या बजेटमध्ये 9 ते 10% बजेट हे आदिवासी समाजासाठी दिलं जातं. समाज कल्याणला सुद्धा त्यांच्या लोकसंख्येनुसार तिथं बजेट दिलं जातं. आता जर बजेट त्यांच्यासाठी राखून ठेवलं जात असेल तर मग या मुलांच्या शिक्षणासाठी जो पैसा लागतो तो पैसा खरं तर त्यांचा अधिकार आहे, तो पैसा त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे. आणि मग तिथे 2011चं जे काही तिथं GR होता त्या GR प्रमाणे त्यांचं मत आहे की तो GR कायम ठेवा. GR बदलायचं कारण काय होतं? GR यांनी बदलला म्हणून आंदोलन सुरू झालं. 2011चा GR ठेवला असता तर ते आंदोलन झालं नसतं. हे जे युवा जेनजी आज जे काही आंदोलन करतायत नाही तर उपोषण करत आहेत, त्याच्या मागे अजून त्यांचं कारण आहे की लहान मुलांना जे अन्न दिलं जातं त्याच्यामध्ये जे काय भेसळ केली जाते, खराब क्वालिटीचं अन्न दिलं जातं, ते दिलं जाऊ नये ही त्यांची मागणी. मुलींना मोठ्या मोठ्या शहरांच्या आत हॉस्टेल असणं महत्वाचं ही त्यांची मागणी आहे. त्याच्याचबरोबर पैसा कायद्याचे काही मुद्दे आहेत, भरतीचे काही मुद्दे आहेत. तर हे सगळे जे काही विषय आहेत ते अतिशय महत्वाचे. तुमच्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या तमाम आदिवासी आमदारांना आव्हान करतो, कारण का बहुतांश आमदार जे आदिवासी समाजाचे आहेत ते आज सत्ताधारी पक्षांमध्ये आहेत की तुम्ही आतापर्यंत कुठल्याही या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही. मग तुम्ही विकासासाठी गेलाय तर तुमच्या व्यक्तिगत घरच्या विकासासाठी गेलाय का आदिवासी मुलांच्या विकासासाठी गेलाय हे कुठेतरी तुम्ही करा.
त्यामुळे आज 4ची बैठक जी होती त्या बैठकीमध्ये आदिवासी समाजाचे जे आमदार जे सत्तेत आहेत त्यांनी त्या बैठकीत जावं, सरकारवर प्रेशर आणावं, या मुलांना पाठिंबा द्यावा आणि आज संध्याकाळपर्यंत हा विषय मार्गी लागावा. तो जर नाही लागला तर पुढच्या महिन्यात नाही तर त्याच्या पुढच्या महिन्यात आमच्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली इतरही सर्व आमचे मित्रपक्ष आहेत आणि व विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने एक खूप मोठं आंदोलन आपल्याला या महाराष्ट्रामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी घ्यावं लागेल.